हाँ सर। सर्व विद्यार्थी कृपया आपण लेफ्ट साइडने चालायचे, ट्रॅफिकला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय त्याचप्रमाणे शासकीय महाविद्यालय अरे नहीं था ना मैं सिस्टर कैसे यस यस सर। भैया त्याचप्रमाणे DKMS, CSMS, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, UG आणि PG या सर्व विद्यार्थ्यांनी कृपया सर्व वरिष्ठ अध्यापक वर्ग कृपया मंचावर या। आज या ठिकाणी अवयवदान जनजागृती आणि सर्व संस्थेच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। या कार्यक्रमाचं रॅलीचं आपण या ठिकाणी समारोप करत आहोत। मी उपाधिष्ठाता डॉक्टर रईस सरांना विनंती करतो की आदरणीय सुप्रे सर यांच्या वतीने आपण या ठिकाणी या रॅलीचं समारोप करावा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर माननीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुप्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदान जनजागृती दिन साजरा करण्यासाठी आज आपण रॅलीचं नियोजन केले होते। या रॅलीमध्ये या महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि अध्यापक तसेच शासकीय दंत महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयाचे अधिष्ठाता वरिष्ठ अधिकारी विद्यार्थी त्याचबरोबर या शहराचे इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी MGM मेडिकल कॉलेज त्याचप्रमाणे CSSMS डेंटल कॉलेज DKM हेडगेवार रुग्णालय आणि इंडियन मेडिकल असोसिएशन
या सर्वांनी या रॅलीमध्ये भाग घेतलेला आहे. अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद. नियोजन करताना या महाविद्यालयाचे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने रॅलीमध्ये आपली उपस्थिती नोंदवली. त्याचबरोबर पूर्ण रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा धन्यवाद. या महाविद्यालयामध्ये आमचे सिक्युरिटी आणि सिक्युरिटी गार्ड्स यांनी देखील आपल्या अवयवदान रॅलीमध्ये भाग घेतलेला आहे, त्यांचा देखील आभार. आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बॅनर्स आणि मेसेजेस केलेले आहेत. तर तुमच्या सगळ्या मेहनतीला या रॅलीसाठी आपल्या पोलीस डिपार्टमेंट, त्याचबरोबर रॅलीची जी सुरुवात झालेली आहे आदरणीय पालकमंत्री साहेबांनी आपल्याला फ्लॅगिंग केलेली आहे, त्याबद्दल त्यांचा देखील आभार. डिव्हिजनल कमिशनर हे सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर IMA चे जे सेक्रेटरी आहे डॉक्टर उज्ज्वला दहिफळे मॅडम आणि त्यांचे सहकार्य या सगळ्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट केले होते. मीडिया पर्सनचा विशेष धन्यवाद. आपण सगळ्यांनी आमचा हे रॅलीचा कव्हरेज केलेले आहे आणि ते महत्त्वाचा मुद्दा आहे की द मेसेज विच वी हॅव कन्वेड टू द कॉमन पीपल regarding the organ donation, I feel it is achieved and we should all be proud of it. Please raise your banners so that we can have a common photo shoot. Billare आणि इतर जे आपले फोटोग्राफर आहेत, अवयव उभी उरावे मरावे बरी अवयव उरावे अवयवदान श्रेष्ठ दान अवयवदान श्रेष्ठ दान. आयुष्य पुन्हा जगूया, अवयवदान करूया, आयुष्य पुन्हा जगूया, अवयवदान करूया. तर एखादा संस्थेचं नाव राहिलं असेल, विद्यार्थ्यांचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा करा, पण आपली पर्सनल उपस्थिती आणि मेसेज हे सर्वात महत्वाचं आहे. आणि आय फील दिस रॅली आपल्या सर्वांना या रॅलीमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. 3 ऑगस्ट हा भारतीय अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याबद्दल जो उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे त्याबद्दल मी सर्व संस्थेचे आभार मानतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय, MGM, CSMS, एडगेवार, DKMM आणि IMA आणि नर्सिंग कॉलेज हे सर्वजण ह्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ह्या रॅलीचं उद्घाटन माननीय आपले आवडते पालकमंत्री श्री अब्दुलजी सत्तार यांनी केले. या प्रसंगी आपले विभागीय आयुक्त हे सुद्धा उपस्थित होते. अब्दुल सत्तार साहेबांनी खूप चांगल्या ह्याच्यामध्ये सांगितले की प्रत्येकाला जायचंय, पण जाताना अवयवदान करून अवयवरूपी आपल्याला राहायचंय. हा संदेश सर्वांनी घेऊन अवयवदानासाठी सर्वांना प्रोत्साहित करावे ही सर्वांना मी विनंती करतो व माझे शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द. किती लोकांनी आवेदनाचे फॉर्म भरलेले? प्रक्रिया चालू आहे. अवयवदान फॉर्मची प्रक्रिया चालू आहे. जवळपास 300 फॉर्म आपण ठेवलेले आहेत. 150 ते 60 फॉर्म संपलेले आहेत आणि प्रक्रिया दिवसभर चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये 300 फॉर्म संपतील अशी अपेक्षा आहे. सर, आपण आधुनिक भारतात आहोत, 21व्या शतकात आहोत. पाश्चिमात्य देशांचं आपण सगळ्या बाबतीत अनुकरण करतोय, पण अवयवदानाच्या बाबतीत आपण त्या देशांच्या बाबतीत खूप मागे आहोत. या घटनेकडे प्रश्नाकडे आपण कसं बघतो? बाकीच्या देशामध्ये जसं हे नाहीये की तुम्ही ऐच्छिक नाहीये, तिथे कंपल्सरी तुम्हाला अवयवदान करण्यासाठी नाही द्यायचं म्हणून तुम्हाला कन्सेंट द्यावं लागतं की मी अवयवदान करणार नाही. आपल्याकडे तसं नाहीये. बरेच गैरसमज आणि समज आहेत की अवयवदान केल्यानंतर तो आत्मा भटकत राहतो, पुनर्जन्म होत नाही, अवयवदानामध्ये जे अवयव दिले जातात त्याची विक्री होते. पण अवयवदानाची विक्री होत नाही, कारण की 1994 मध्ये जो लॉ तयार झालेला आहे त्याप्रमाणे झोनर कमिटी असते, त्याच्यामध्ये ज्यांची नोंद झालेली आहे त्याप्रमाणे तो गरीब आहे कोणत्या जातीचा आहे हे न पाहता जो कोणी वेटिंग आहे त्याला ते अवयव दिलं जातं. सर, अवयवदानाची जी जनजागृती ही शालेय जीवनापासून व्हायला पाहिजे असं वाटत नाही का?
अवयवदानाची जनजागृती शाळा जीवनापासून झाली तर खूपच चांगलं आहे, पण कमीत कमी कॉलेजच्या लाईफ पासून तरी ती व्हायला पाहिजे. कारण अवयवदानाचा जो वयोगट आहे तो 18 वर्षापासून आपण युजली पकडतो, तर जवळपास 55 वर्षापर्यंत. सर, जसं लैंगिक शिक्षणाची आपल्याकडे मागणी होत होती तसं अवयवदानाच्या शिक्षणाची मागणी व्हायला पाहिजे असं वाटतंय का? हो, अशी व्हायला पाहिजे. धन्यवाद सर. आपलं नाव? डॉक्टर सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय संभाजीनगर.